हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कटच्या बॅक पार्टची ड्राफ्टिंग केली होती ओल्ड मेथड नुसार. आता आपण प्रिन्सेस कटच्या फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग बघणार आहोत 38 साईजच्या. तर आपण ही पूर्ण जी मेथड आहे ती प्रियमच्या मेथड नुसार पूर्ण ब्लाउजची ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहोत. तर हे बघा, हे मेजरमेंट घेतले, या मेजरमेंट नुसारच आपण पूर्ण ब्लाउजची ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर चॅनलवर अपलोड आहे, नक्की जाऊन चेक करा. कारण ओल्ड मेथड मध्ये अगोदर बॅक पार्ट ड्राफ्ट करत असतो, त्यानंतर फ्रंट पार्ट ड्राफ्ट करत असतो आणि त्यानंतर फ्रंट कटिंग करून बॅकवर ठेवून त्यानंतर बॅक कटिंग करत असतो. आणि एकाच व्हिडिओ मध्ये हे सर्व दाखवायला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे 2 पार्टिशन मध्ये तुम्हाला इथं अगोदर बॅक पार्ट दाखवलाय, आता आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग बघू. तर चला, तर सर्वात अगोदर आपल्याला इथं कार्डशीट पेपर घ्यायचा आहे. हे बघा, इथे मी कार्डशीट पेपर जो आहे तो व्यवस्थित ठेवून घेतलाय आणि सरळ आहे का ते देखील चेक करून घ्यायचंय. तर इथं आपल्याला तर शोल्डरची मार्किंग करायची. तर शोल्डर आहे आपले 15 इंच, तर त्याचं आपल्याला निम्म घ्यायचंय. तर 15चं निम्म झालं 7.5 इंच. तर इथून बघा 7.5 इंच इथं मार्किंग केली. त्यानंतर इथून आपल्याला डाऊन जायचंय 1 इंच. तुमची साईज कोणती पण असू द्या, तुम्हाला 1 इंच डाऊन जाणं कंपल्सरी आहे. त्यानंतर इकडे गळारुंदी घ्यायची 2.5 इंच. हे देखील कंपल्सरी आहे, गळारुंदी 2.5 इंच. त्यानंतर आपण स्केल इथं जोडून घेऊ. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं आर्म होलची मार्किंग करायची. पण आर्म होलच्या मार्किंग साठी आपल्याला आपल्याला अगोदर हे डिसाईड करावं लागेल का फ्रंट पार्ट आपला डीप आहे का बॅक आहे. तर आपला बॅक आणि फ्रंट दोन्ही पण डीप आहे. तर इथं आपण डीप नेकचा चार्ट बघू. तर हा बघा, आपण बॅक पार्टला जो फॉर्म्युला वापरला होता तोच फ्रंट पार्टला देखील इथं वापरणार आहे. चेस्टचं मार्किंग इथं चेक करायचं. चेस्ट किती आपली 38, तर 38 भागिले 6 आणि इथं प्लस करायचंय, त्यामध्ये आपल्याला 0.5 म्हणजे अर्धा इंच. तर किती आलं 6.8 म्हणजे 6.25 इंचावर आपल्याला आर्म होलची मार्किंग करायची. तर इथून बघा, जे डाऊन गेलोय तिथून आपण 6.25 इंचावर मार्किंग करू. आता ही जी मार्किंग आहे यावर आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची, म्हणजे ही आपल्याला छातीची लाईन भेटून जाईल. त्यानंतर बघा, आता इथं आपल्याला लुजिंग द्यायची. तर लुजिंग किती द्यायची, डीप नेकला कंपल्सरी ओल्ड मेथड मध्ये लुजिंग देत असतो आपण 1.5 इंच. 1.5 इंच लुजिंग देणं कंपल्सरी आहे, तुमची साईज कोणती पण असू दे. आता आपली चेस्ट किती आहे 38, प्लस करू आपण त्यामध्ये 1.5 इंच. तर किती झालं 39.5. तर भागिले 4 करायचं. तर किती आलं 9.8 म्हणजे 9.25 इंच आपण इथं छातीचं मार्किंग करू शकतो. तर इथं बघा 9.25 इंच मी टेप ठेवते आणि शिलाई मार्जिन घेते 2 इंच. तुम्ही 1.5 देखील घेतली तरी काही हरकत नाही. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आता शोल्डर मायनस करावं लागेल, कारण शोल्डर मायनस केल्यानंतरच आपल्याला आर्म होलचा शेप देता येईल. तर त्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागणार आहे. तर हे बघा, हे बॅक पार्टचे. तर आता आपण फ्रंट पार्टचे देखील इथं ड्राफ्टिंग करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आपला फ्रंट पार्ट कसा असणार आहे. प्रिन्सेस कट मध्ये आपला फ्रंट पार्ट असणार आहे. आता ड्रॉइंग वर जाऊ नका, पुढे आय हुक पट्टी असणार आहे. त्यानंतर ही स्लीव आहे आपली. तर पुढचा गळा, पुढच्या गळ्याची उंची किती आहे, तर पुढच्या गळ्याची उंची आपली 6.5 इंच. त्यानंतर रेडी शोल्डर 2.5 इंच आणि नेकचा शेप म्हणजे नेकचा जो पॅटर्न आहे त्याचा आकार कसा आहे, तर तो राऊंड नेक आहे. तर यानुसार आपल्याला चार्ट बघून मायनस करायचे. तर इथं बघा, हा रेडी शोल्डर चार्ट आहे, हा आपण बॅक पार्टला देखील वापरला होता, फ्रंट पार्टला देखील सेम तोच वापरणार आहे. तर हा 2 पासून 2.25 पर्यंत तुम्ही वापरू शकता. इथं नेकचे डीप दिले आणि नेकचा पॅटर्न देखील दिला. तर इथे चेक करायचं 6.5 हे बघा इथे येते. तर मायनस किती होत आहे आपलं फुल शोल्डर मधून 2 इंच. तर इथं बघा -2 इंच. आता फुल शोल्डर किती आपलं 15 -2 तर किती झाले 13. तर भागिले 2 करू याला परत.
म्हणजे त्याचं निम्म घ्यायचं. तर किती झालं, 13चं निम्म झालं 6.5 इंच. तर इथून बघा 6.5 इंच असं मार्किंग करते मी शोल्डरची. त्यानंतर छातीच्या लाईनवर पण सेम 6.5 वर मार्किंग करायची. स्केलनी हे दोन्ही मार्किंग आपण जोडून घेऊ. त्यानंतर या मार्किंगचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर इथून टेप ठेवायचा असा, सेंटरवर एक मार्किंग करायची आणि तिथून 1/2 इंच आतमध्ये मार्किंग करायची. त्यानंतर इथं क्रॉस मध्ये मार्किंग करायची आपल्या साईज नुसार 1/2 इंच, कारण आपण बॅक पार्टला 1 इंच केली होती. आता आपण इथं 1/2 इंच करणार आहे. तर इथे मी 1/2 इंच मार्किंग करते आणि इथं आपण जोडून घेऊ बघा असं. त्यानंतर फ्रेंच कर्वने आर्म होलचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करून घेते. आर्म होलचा शेप ड्रॉ केला. त्यानंतर बघा ओल्ड मेथड मध्ये इथे जेवढं मायनस होतंय सेम आपल्याला इकडे देखील तेवढंच मायनस करायचंय. तर इथं आपण चेक करून घेऊ किती मायनस होतंय. तर सेम आपण इकडे देखील मायनस करून घेऊ. त्यानंतर आपण सरळ लाईन ड्रॉ करू इथे. त्यानंतर बघा ही जी स्केल आहे ही आपल्याला, एक मिनिट अगोदर आपण ही जी मायनस झालेले शोल्डर मी इकडे गळारून देईन, ही जी तिरपी लाईन दिसते बघा हिचा आपण सेंटर काढून घेऊ. सेंटर व मार्किंग करते. तिरप्या लाईनचा सेंटर काढलाय लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला टेप असं ठेवायचं आहे आणि मार्किंग करायची आहे. आता पुढच्या गळ्याची मार्किंग करते मी 6.5 इंचावर. त्यानंतर आपले शोल्डर टू अपेक्स किती आहे त्यानुसार मार्किंग करायची. शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 11 इंच मार्किंग करते मी. आणि ब्लाऊजची उंची 15.5 आहे. तर आपण ओल्ड मेथड मध्ये ब्लाऊजच्या उंची 1.5 इंच प्लस करत असतो. ते इथे मी 17 इंचावर मार्किंग करते. त्यानंतर आपण ही जी मार्किंग आहे ड्रॉ करून घेऊ लाईन देऊन. इथे देखील आणि ही आपली गळ्याची मार्किंग. त्यानंतर बघा आपल्याला ही जी स्केल आहे ही या छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवायची आहे. पण तुमचा गळा या स्केल लाईनच्या खाली जात असेल किंवा स्केल लाईन वर जरी असेल तर तुम्हाला मायनस करायचे 2 लाईन. तर आपला गळा स्केल लाईन वर पण नाहीये आणि स्केलच्या आतमध्ये. तर आपण इथून काही मायनस करणार नाही, जेवढं आहे तेवढंच ठेवणार आहे. कारण स्केल लाईन वर पण नाही, स्केलच्या खाली पण नाही. हे बघा अर्धा इंच तो आतमध्ये. तर इथून काहीच मायनस करणार नाही. तुमचा जर जात असेल या स्केल लाईन वर जरी असेल किंवा स्केल लाईनच्या खाली असेल तरी तुम्हाला इथं 2 लाईन इतकं मायनस करायचंय. तुम्ही जर मायनस केलं नाही तर तुमचे शोल्डर लूज पडतील. इथून आपण रेडी शोल्डरची मार्किंग करू. रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 3.5 इंच मार्किंग करते. त्यानंतर इथून बघा 1/2 इंच अशी मार्किंग करायची. कारण शोल्डर सरळ नसता, त्याला तिरपा असा शेप द्यायचा असतो. ती क्रॉस मध्ये लाईन आपण ड्रॉ केली. त्यानंतर इथे चेक करू आपण गळा रुंदी. तर 3 इंच आहे, तर इथे देखील सेम मी 3 इंच घेते. यामध्ये आता तुम्ही प्लस देखील करू शकता, तुम्हाला 1/2 इंच किंवा अर्धा इंच प्लस करायचं असेल तर. त्यानंतर बॉक्स बनवून घेऊ आणि इथं बघा राऊंड शेप ड्रॉ करून घेतली. त्यानंतर बघा आपल्याला आता पुढची मार्किंग करायची ती म्हणजे अपेक्स टू अपेक्सची. तर अपेक्स टू अपेक्स किती आपलं 7.5 इंच आहे, तर त्याचं निम्म घ्यायचं. तर किती झालं 4.5 इंच. तर इथं बघा 4.5 इंच इथे एक मार्किंग केली. त्यानंतर कमरच्या लाईनवर आपल्याला अर्धा इंच कमी करायची. म्हणजे इथे 4.5 केली तर आपण इथे 3.25 इंच करू. लाईन जोडून घेऊ हे मार्किंगचे. त्यानंतर बघा आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे. तर टक्स कसा घ्यायचा, तर टक्स आपल्या साईज नुसार घ्यायचा आहे. आपली आजची जी साईज आहे त्यानुसार आपला कमरचा टक्स येणार आहे. तर हे बघा हा टक्स चार्ट आहे. इथं आर्महोल आणि वेस्ट कमर दोन्ही टक्स दिले. तर इथं साईज चेक करायची. तर किती 38. तर आर्महोलचा टक्स येतोय 1.5 इंचाचा आणि कमरचा टक्स येतोय आपला 3 इंचाचा. तर इथं आपण 3 इंचाचा कमरचा टक्स घेऊ आणि इथे असं जोडून घ्यायचंय बघा. त्यानंतर बघा इथं आपल्याला कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आपली 30. तर 30 ला भागिले 4 करायचं. तर किती झालं 7.5 इंच.
त्यानंतर हा टक्स मायनस होणार आहे, या टक्सचं देखील मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. तर या 7.5 मध्ये आपण प्लस करू 3 इंच. टक्सचं मार्जिन म्हणजे किती झालं, 10.5 इंच. इथून टेप असा ठेवायचा, 10.5 इंच मार्किंग करायचं आणि पुढे मी शिलाई मार्जिन घेतलीये 2 इंच. स्केलनी लाईन ड्रॉ करून घेऊ आणि इथं जोडून देखील घेऊ बघा. त्यानंतर बघा, आता ही जी लाईन आहे, या लाईनवर आपल्याला 3 सेंटर सारखेच काढायचे प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी. तर अगोदर टेप असा ठेवायचा आणि इथं चेक करायचं बघा. तर इथे किती येते, 6.5च निम्म घ्यायचं, 3.25 इंच. त्यानंतर 3.25 इंचच निम्म करायचं म्हणजे किती, सेम 1.5 इंचला एक लाईन वर. तर सर्वात खालच्या सेंटर पासून अर्धा इंच बाहेर जायचं आणि स्केलने आपल्याला इथे जोडून घ्यायचे बघा. इथून एक लाईन इतका असा शेप देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा जो, त्यानंतर आपण चेक करून घेऊ तर हा किती आपला 6 आपल्याला तेवढाच हवा आहे, कारण शिलाईमध्ये कमी जास्त होईल. तर आपण इथे चेक करून घेऊ. घेऊन चेक करते आता. तर हा गॅप किती येतोय, जास्त. मग आपण त्याच्या डबल इथे घेऊ आणि इथे तेवढाच इकडे देखील घ्यायचा आहे. तर किती, तर इथं आपण आता हे जोडून घेऊ मार्किंग घ्यायचंय. घ्यायचंय आपल्याला. त्यानंतर आपण स्केल ही अशी ठेवायची बघा, टच करून आणि इथं लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर बघा, आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे आर्म होल मध्ये. तर हा टक्स किती घेतलाय आपण, 3 इंच. तर याचा निम्मा किती होईल, 1.5 इंच. आणि आपल्या साईज नुसार आपण चार्ट मध्ये बघा, इथं असं 1.5 इंच असं ठेवायचं. असं टच करत घ्यायचं. तर जिथं टच होतंय आता ह्या 1.5 इंचाचं निम्म करायचं, म्हणजे आपल्याला मार्किंग करायचंय बघा. मी चेक करते पूर्ण टच. इथं आपण हे जॉईन करून घेऊ. त्यानंतर बघा, नंतर हा देखील चेक करायचा आहे आपल्याला. तर हा किती येतोय आपला, तेवढाच हवाय. इथं बघा बाहेर जातोय, ती आपल्याला इथं जॉईन करायची. सॉरी, स्केल अशी ठेवायची. ही मार्किंग आपल्याला आर जोडचा शेप ड्रॉ करायचा आहे नवीन. बघा, अशा पद्धतीने आर्म होलचा जो, अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस कट जो आहे तो इथं ड्रॉ केलाय. त्यानंतर इथं बघा, सेंटरला देखील सेंटरचा टक जो आहे तो आपण 1 इंचाचा घेणार आहे. इथं दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग केलं, स्केलने आपण असं ड्रॉ केला. आता हा टक तुम्ही मायनस पण करू शकता, शिलाई पण घेऊ शकता. आता फ्रंट पार्टची आपली एवढी, तर जशी मार्किंग आहे त्या पद्धतीनेच मी कटिंग करते. त्यानंतर बघा, आर्महोल लगेच कट नाही करायचा, नंतर आर्महोल कट करू. इथं अगोदर मी पुढचा जो गळा आहे तो कट करून घेते.
त्यानंतर शोल्डरची जी मायनस केलेली लाईन ती कट करायची. आर्म होल मी एक्स्ट्राच घेतली कारण नंतर टक्स मायनस केल्यानंतर आपण आर्म होल कट करू. त्यानंतर बघा आता आपण हा जो कमरचा टक्स आहे तो कट करून घेऊ. कारण हा टक्स कट केला तरच आपल्याला आर्म होल मधला जो टक्स आहे तो फोल्ड होईल. आता इथं बघा आता हा जो टक्स आहे हा मायनस करायचा आपल्याला असे एकावर एक ठेवायचे दोन्ही. आणि इथं बघा आता आपला हा जो आर्म होल आहे नवीन वाला आणि अगोदर वाला जॉईन होतो. आता आपण कट करून घेऊ इथे. बघा आर्म होल कट केला त्यानंतर आपल्याला आता प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आता हे जे फोल्ड केलंय इथून आपल्याला अर्धा इंच खाली मार्किंग करायचंय बघा इथे. आणि या फोल्ड लाईनचा सेंटर काढायचा आहे. इथे मी असा टेप ठेवते. तर फोल्ड लाईनचा सेंटर काढायचा. सेंटर पासून आपल्याला पाव इंच आतमध्ये बाहेर मार्किंग करायची. आणि आता फ्रेंच कर्वनी मी इथं प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो ड्रॉ करून घेतली बघा. तर जसा फ्रेंच कर्व मॅच होतोय त्या पद्धतीने मी इथं आकार ड्रॉ करून घेतली. बघा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतलाय आपण. आता आपण कट करून घेऊ. आता इथं थोडासा पॉइंट दिसतोय ना तो कट करून घेऊ आपण. बघा अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो ड्रॉ देखील झालाय कट देखील झालाय. असा आपला प्रिन्सेस कट तयार झालाय. आता आपण बॅक पार्ट वर ठेवून देखील कट करून घेऊ. तर इथं बघा आता बॅक पार्ट आपण या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये ड्रॉ केला होता. तर आता बॅक पार्ट घेतलाय. आता साईडचा प्रिन्सेस कटचा पार्ट घ्यायचा आपल्याला. आणि हा बघा अशा पद्धतीने मॅच करून ठेवायचा आहे. असं बघा आता इथून आपल्याला पाव इंच गॅप ठेवून असा टच करायचंय बघा. इथून मी असं मार्किंग करते. आता इथून देखील स्केलने आपण हे जे मार्किंग आहे ते जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर इकडे देखील. त्यानंतर आपल्याला हा जो आर्म होलचा शेप आहे हा थोडा खालून ड्रॉ करायचा आहे आता कारण इथं जॉईन करायचं आहे ना त्यामुळे. किंवा हाताने देखील दिला तरी काही हरकत नाही बघा. मी हाताने जॉईन करून घेतलं. त्यानंतर आता बॅक साईडच्या ब्लाऊजची उंची चेक करायची आणि त्यानंतरच आपण बॅक साईडचा गळा मार्किंग करू. इथं बॅक साईडच्या उंची चेक करते मी. तर बॅक साईडची उंची मी इथं जेवढी तेवढीच ठेवून घेणार आहे 15 इंच कारण ती शिवून आपली 14 तयार होणार आहे. आता हे जे मार्किंग आहे ना तर इथं बघा मी असं क्रॉस मध्ये असं जॉईन करून घेते. असं जॉईन केलं त्यानंतर आता आपल्याला बॅक पार्टची गळ्याचं मार्किंग करायचंय. तर बॅक साईडचा जो बेल्ट आहे तो 3.5 इंचाचा आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 4.5 इंच मार्किंग केलं. आता इथे किती येते आपली गळा रुंदी 2.25. तर मी इथं 2.5 इंच घेतली. स्केलनी बॉक्स बनवून घेऊ आपण. आता तुम्हाला ब्लाऊजची उंची जशी असेल ना तुम्हाला कमी करायची असेल तर इथं जेवढं आहे त्याच्या इथं डबल घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला मायनस करायचं असेल आणि जेवढी ठेवायची असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून तुम्ही ठेवू शकता. इथं आता राऊंड शेप ड्रॉ करून घेतला. आता आपला बॅक पार्ट देखील ड्रॉ झालाय. आता आपण कट करून घेऊ. तर इथे मी कट करून घेते बॅक पार्ट देखील बघा. आता हे जरी तुम्हाला तिरपं वाटत असलं पण शिलाईमध्ये ते बरोबर त्यानंतर गळा देखील कट करून
त्यानंतर बघा वरती हे शोल्डर जे मायनस झालंय ना ते देखील कट करून घ्यायचंय. आणि आता आर्म होल कट करते मी इथे. तर बघा अशा पद्धतीने 38 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचे आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही ड्राफ्ट करून इथे कटिंग केली. त्याचा बॅक पार्ट जसाच तसा बंद बाजूला तुम्हाला ठेवायचा आहे. आता प्रिन्सेस कटचा पार्ट अस्तरवर ठेवताना तुम्हाला इथून हा जॉईंट होणार आहे, त्यामुळे तुम्हाला इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायची आणि हा पार्ट याला जॉईंट होणार आहे, त्यामुळे इकडे देखील अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायची. त्यानंतर हा टक्स तुम्हाला शिलाईमध्ये दाखवायचा असेल तर शिलाई दाखवू शकता, किंवा तुम्हाला मायनस करायचं असेल तर मायनस देखील करू शकता. इथे मायनस देखील असं होत होतं. त्यानंतर इकडनं तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे हुक पट्टीसाठी. तर बघा अशा पद्धतीने आपण ओल्ड मेथड नुसार प्रिन्सेस कट ब्लाउजची इथे मी तुम्हाला ड्राफ्टिंग आणि कटिंग करून दाखवली. स्लीव कशी कट करायची या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सेपरेट दाखवलंय कशा पद्धतीने आर्म होल चेक करून स्लीव कट करायची. तुम्ही सेम त्याच पद्धतीने व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर कोणी